नुकतंच नवरात्र आटोपलं होतं. हवेत गारवा जाणवत होता. दुपारी मात्र थोडं तापायचं. रात्री पंखा लावल्याशिवाय झोपता येत नव्हतं. मल्लिका आता 4 महिन्यांची झाली होती. हल्ली ती पालथी पुढे सरकायचा प्रयत्न करायची. सकाळच्या कोवळ्या उन्हात तेल मालिश करून बाईंनी चटईवर आणून टाकलं. मनासारखं छान अंग चोळलं गेल्यानं ती छान खेळत होती. तिथेच आरामखुर्चीत उन्हं अंगावर घेत आजी पणतीचं कौतुक बघत बसल्या होत्या. अधनंमधनं तिच्याशी बोबडं बोलणं सुरू होतं. मल्लिका आता सगळ्यांना ओळखायला लागली होती. ओळखीचं कोणी दिसलं की बोळकं पसरून हसत झेप घ्यायला लागली होती. बाई मल्लिकाची आंघोळीची तयारी करायला गेल्या होत्या. आजी आहेत म्हणून सुभगा निश्चिंत मनानं आनंदसाठी चहा घेऊन वर गेली. बऱ्याच दिवसांनी आनंद काल रात्री उशिरा परत आला होता. त्याला उठल्या उठल्या चहा लागतो म्हणून चहा घेऊन ती वर आली. त्यावेळी तो छान गाढ झोपेत होता. आता जर यांना उठवलं नाही तर का उठवलं नाही म्हणून उगाच आरडाओरडा करणार. खूप दिवसांनी त्याला अशी चांगली झोप लागली असेल. खरं तर त्याला उठवायची तिला इच्छाच होत नव्हती, पण मग पुन्हा नको ती चिडचिड. म्हणून सुभगानं हळूच खिडकीचे पडदे बाजूला सरकवले. संपूर्ण खोली उजेडानं भरून गेली. खिडकीच्या एका कोपऱ्यातून उन्हाचा कवडसा खाली फरशीवर पसरला होता. लखलखीत टाईल्सवर ऊन अधिकच चमचमत होतं. तोंडावर उजेड येताच आनंदने डोळे किलकिले करून तिच्याकडे बघितलं. सुभगा, पडदे का उघडून टाकलेस? झोपू दे की मला जरा. त्याच्या आवाजात चिडचिड नव्हती, लटका रुसवा होता. सुभगाला एकदम मोकळं वाटलं. अहो, ऑफिसला नाही का जायचं तुम्हाला? जाणार नसाल तर हरकत नाही, मी पुन्हा पडदे सरकवून घेते. थकला असाल ना? पडा आणखीन थोडा वेळ. आत्ता कुठे 8:30 होत आहेत. तो जाणार नाही या कल्पनेनेच तिला आनंद झाला. निदान दुपारी गप्पा तरी मारता येतील. जरा संध्याकाळी कुठे थोडं भटकून येता येईल. थकवा निघाला की तोही जरा बऱ्या मूडमध्ये असेल. आणि असंही आज बऱ्याच दिवसांनी स्वारी जरा बरी दिसतीये. पण कसलं काय? क्षणात मनात आलेले सगळे विचार क्षणार्धात ब्रेक लागल्यासारखे थांबवावे लागले. पटकन पांघरून फेकून तो झटक्यात उठला. 8:30 वाजलेत? बापरे, अगं 9:30 वाजता माझी एक अर्जंट मीटिंग आहे. किती उशिरा उठवतेस ग सुभगा? जरा आधी नाही का उठवायचं? तुला वाटलं असेल नवरा काही आता ऑफिसला जात नाही. बरं वाटलं असेल ना तुला? तुला तर वाटतं नवरा आपल्या भोवती फिरत बसावा, त्याने ऑफिसला जाऊच नाही. अहो तसं नाही, मला वाटलं रात्री उशीर झाला. उशीर काय उशीर? काय म्हणायचं आहे तुला? मी काय उन्हाडक्या करत भटकत होतो? अहो तसं नाही. चल आता चटकन माझे कपडे काढून ठेव, मी येतोय लगेच फ्रेश होऊन. भणभणत टॉवेल उचलून तो आत शिरला. सुभगा मुकाट्यानं कपाटाकडे वळली. कपडे काढतानाही मनात विचार येत होते, असा काय हा? बायकोची नाही, मुलीची सुद्धा साधी चौकशी नाही केली याने. नेहमी स्वतःच्या कामात गुंग. कोणाविषयी काही वाटत नाही का याला? अगदी विचित्रच माणूस आहे. पलंगावरची चादर झटकून चादरीची घडी घालून तिने बेड कव्हर घातलं. आनंदचे कपडे काढून ठेवले. थांबूनही काही उपयोग नव्हता. चहा नाश्त्याचं बघायला खाली जावं म्हणून ती वळली आणि धाडदिशी दार उघडून तो बाहेर आला. 15-20 मिनिटात त्यांनी आपलं सगळं घाईघाईत आवरलं होतं. ए बाई, आता खाली जाऊ नको, मला मदत कर जरा. आणि नाश्ता वगैरे काही नको आहे मला, मी खाईन बाहेर काहीतरी. आणि बाई ग, हा शर्ट का काढला? आत्ताच म्हणालो ना तुला मीटिंग आहे. तुला ना सुभगा डोकं वापरताच येत नाही. अगं तो लायनिंगचा फिक्या रंगाचा शर्ट काढ आणि त्या रंगाशी मॅच होईल असा टाय पण काढ. चल ग फटाफट. इतके दिवस झाले पण तुला ना काही कळत नाही. कधी सुधारणार आहेस तू कोणास ठाऊक. सुभगा वरमली. तिचा सकाळचा चांगला मूड पार दूर पळाला. आता तोंड उतरवून बसू नको जायच्या वेळी दुर्मुखल्यासारखी. चहा दे पटकन आणि तो रुमालही दे. तो भराभरा तयार होत होता. तिला बोलतही होता. अहो निवलाय हा चहा, तुम्ही तुमचं आवरून खाली या, तोवर पटकन मी गरम करून आणते. त्याच्या हो नाहीची वाट न बघता ट्रे उचलून ती पायऱ्या उतरायला लागली. तिला बघताच तिने उचलून घ्यावं म्हणून खेदळत मल्लिका तिच्याकडे झेपावली, पण तिला टाळून ती स्वयंपाकघरात शिरली.
खरं तर घरातली सगळी कामं करायला गडी माणसं होती, पण निदान स्वयंपाकघरातली छोटी मोठी कामं तरी स्वतःच करायची हे तिने ठरवलेलं होतं. त्यामुळे जुजबी तयारी करून झाली की गडी माणसं आपापल्या दुसऱ्या कामाला निघून जात. आता ही स्वयंपाकघरात कोणीच नव्हतं. सुभगानं दिलेल्या चहात त्रासिक चेहऱ्यानं कसाबसा पोटात लोटून कुणाशी काहीही न बोलता आनंद घाईघाईनं ऑफिसला निघून गेला. सुभगाला खूप वाईट वाटलं. त्याच्या असल्या वागण्याचा रागही आला. इतक्या दिवसांनंतर घरी परतल्यावर त्यांनी थोडी तरी घरच्यांची चौकशी करू नये? निदान आजीची तरी विचारपूस करावी. म्हातारं माणूस नातवाच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसलेला असतं. निदान 2 शब्द तरी त्यांच्याशी बोलायला हवेत. बायकोचं जाऊ दे, पण छोटीशी गोड मुलगी आहे, तिला थोडं जवळ घ्यावं, तिचा लोभ करावा, काही नाही. एवढा कसला मेला तो बिझनेस की घरातल्या लोकांना जराही वेळ देता येत नाही. करायचा आहे काय तो नुसता पैसा मिळवून? उपयोग काय त्या पैशाचा? बा झाला आता. मुलीसाठी थोडा वेळ घरी थांबावं, पण नाही. घरात सतत चिडचिड आणि कोरडा व्यवहार. जाणीवच नाही कसली यांना. जरा समज द्यायला हवी आता. आज कितीही उशीर झालेला असला तरी या विषयावर यांच्याशी बोलायचं सुभगानं पक्क ठरवून टाकलं. रात्री आनंद परतला तेव्हा मल्लिका झोपून गेली होती. आजी देखील आपल्या खोलीत झोपल्या होत्या. एवढ्या मोठ्या घरात ती एकटीच जागी होती. सोबतीला राधी जागी होती. सुभगा ताटकळत टेबलजवळ बसली होती. राधी डोकावली तेव्हा ती डुलक्या देत होती. अहो वहिनीसाहेब, 10 वाजून गेले की. आता ना साहेब जेवूनच येतीन बघा बाहेरून. तुम्ही किती वेळ वाट बघणार हो? घ्या की जेवून तुम्ही बी. काकी, तुमचं झालं जेवण? नाही ना, तुमचं व्हायचं आहे म्हणून थांबले. नका थांबू काकी. तुम्ही जेवा, झोपा जाऊन. काही गरम वगैरे करायचं असेल ना तर मी बघीन. त्यावर काहीच न बोलता मान डोलावत राधी आत गेली. आणखीन कितीतरी वेळ ती तशीच टेबलावर डोकं टेकवून बसली होती. बसल्या बसल्या डोळा कधी लागला तिलाही कळलं नाही. गाडीचा आणि फाटक उघडल्याच्या आवाजाला आणि सुभगा जागी झाली. घड्याळावर नजर गेली. 11:15 वाजले होते. अगं सुभगा, तू अजून जागी? जेवली पण नाहीस ना अजून? तुला किती वेळा सांगितलं की मला उशीर झाला तर तू जेवून घे. बरं चल आता, तू वाढ, तोवर येतो मी फ्रेश होऊन. चला, स्वारीचा मूड बरा दिसतोय, आज बोलायला काही हरकत नाही. भराभर तिने अन्न गरम करायला ठेवलं. तोवर पानात डावीकडचं वाढून घेतलं. तेवढ्यात आनंद आलाच. रोजच्यासारखा अगदी कामापुरता संवाद दोघात चालला होता. बाकी जेवण नेहमीसारखं मुकाट्याने. 2-3दा सुभगानं काही विचारावं म्हणून तोंड उघडलं, पण असू दे, नंतर जेवल्यावर बोलू म्हणून ती गप्प राहिली. जेवणं झाल्यावर हात पुसून आनंद टेबलजवळ आला. मी जातोय वर झोपायला, लवकर ये, आवरत बसू नको आत्ता सगळं, सांगून वर गेला. नेहमीसारखा मान हलवून होकार देत ती समोरची दारं बंद करायला गेली. ती आली तोवर राधीनं टेबल ओटा सगळं स्वच्छ केलं होतं. अहो काकी, तुम्ही झोपला नाहीत अजून? कुठली झोप येते? जागीच होते. म्हणलं तुम्हाला लवकर मोकळं करावं. आता जा तुम्ही निजायला, मी घेते पुसून टेबल. मल्लिका आजीजवळ झोपली होती. सुभगानं तिला सांभाळून अलगद उचललं तशा आजी जाग्या झाल्या. आला का ग तो? हो आलेत. जेवणही झाली आमची. तुम्ही झोपा आता. काही हवं असेल तर काकी जाग्या आहेत अजून. ती राधी निजली नाही का अजून? काही हवं असेल तर बघेन हो मी. तुझा आता. आजींनी हात हलवत तिला जायला सांगितलं. ती घाईघाईनं पायऱ्या चढून वर आली. पण तेवढ्याही उशिरानं आनंद चिडला तो चिडला. झालं का सगळं आवरून? नसेल तर खाली जाऊन सगळं करून ये. अहो तसं नाही. सुभगानं मल्लिकाला हळूच पाळण्यात ठेवलं. तिला वरून दुपटं पांघरलं. फारसं काही न बोलता ती कपडे बदलून आली. तो कपाळावर आठ्या घालून घुश्यात पलंगावर टेकून पाय पसरून बसला होता. इतक्या दिवसानंतर माणूस थकून भागून घरी येतोय, त्याचं काहीच नाही का सुभगा तुला? मी पण तेच म्हणत होते. इतक्या दिवसांनी काल घरी परतलात तुम्ही, मग सकाळी आजींची थोडी तरी चौकशी केलीत का तुम्ही? बोललात जाऊन त्यांच्याशी 4 शब्द तरी? मल्लिकाला जवळ घेतलं? बोललात तिच्याशी? नाही ना? मग अशानं कसा लळा राहणार तुमचा? काय वाटेल तिला बाबांबद्दल? काही वाटणार कसं नाही तिला? बाप आहे मी तिचा.
मग लळा कसा नाही लागणार? मला वेळ असला की घेतोच की तिला. आजीशी पण बोलतो त्यावेळी. आज सकाळी मला जरा तरी वेळ होता का? बाहेर बिझनेसमध्ये किती कटकटी असतात, डोक्याला किती ताप असतात, हे घरात बसून तुला कसं कळणार? उगा आल्या आल्या पिरपिर लावून देते. फार झालं, डोकं नको खाऊ माझं, ये आता झोपायला लवकर. त्याचा आवाज चढायला लागला की तिची बोलतीच बंद व्हायची. उगाच तमाशा नको. त्यापेक्षा गप्प बसण्यात शहाणपण समजायची सुभगा. थोड्याफार फरकानं आला दिवस असाच जात होता. कुठे जाणं नाही, येणं नाही. त्यामुळे 4 माणसात मिसळणं नाही. तेही आनंदला आवडत नसे. मल्लिकाचाच थोडा विरंगुळा तिला होता. सुभगाला हल्ली कुठल्याच गोष्टीत रस वाटत नव्हता. बागेतली कामं, फुलं काढणं, सकाळ संध्याकाळचं सूर्यदर्शन वगैरे सगळ्याच गोष्टींचा तिला कंटाळा आला होता. नकोच ते, त्यापेक्षा घरातली ठराविक कामं करावी झालं. विझून गेल्यासारखी झाली होती सुभगा. तिच्यातला सगळा उत्साह जणू आटूनच गेला होता. तिला सारखं उदास उदास वाटायचं. आईबाबांची, भावंडांची, मैत्रिणींची खूप आठवणी यायची. 4 दिवस तिकडे जाऊन यावंसं वाटायचं, पण आनंद तिला पाठवणार नाही हे तिला पक्क ठाऊक होतं. थंडीचे दिवस सरत आले होते, पण हवेत थोडाफार गारठा होता. दुपारचं सगळं आवरून झालं की थोडा वेळ उन्हाशी बसावंसं वाटायचं. सुभगाचं सगळं आवरून होईस्तोवर आजींची जेवणानंतरची विश्रांती झाली होती. मल्लिका झाल्यापासनं सुभगाला दुपारी आराम करायला मिळतच नसे. कधीतरी चहापाणी आटोपल्यावर मल्लिकाला आजींकडे सुपूर्द करून ती तिथेच थोडी आडवी व्हायची. नेहमीप्रमाणे सगळं काम आटोपल्यावर सुभगानं गड्याकडून आजींची खुर्ची बाहेर व्हरांड्यात आणून ठेवली. आजींना आधार देऊन बाहेर आणून बसवलं. खाली चटईवर मल्लिका खेळत होती. आजूबाजूला तिची खेळणी पसरली होती. झोप झाल्यावर दूध पिऊन ती चांगली ताजी तवानी झाली होती. आजी कितीतरी वेळ पणतीच्या बाळलीला कौतुकानं बघत बसल्या होत्या. आता हिला चटई पुरी पडत नाही बरं का घसून बाई. ही आता लवकर घरभर फिरून कारभार करायला लागणार असं दिसतंय. बघ कशी गुडघ्यावर व्हायचा प्रयत्न करतेय. हो ना आजी, आता तुम्हालाही तुमच्या सगळ्या वस्तू उंचावरच ठेवायला लागणार आहेत बरं का. हो ग, खरंच ग बाई. असं म्हणत आजी गालातल्या गालात कौतुकानं हसल्या. सई, हिला बाहेर नेतेस का ग जरा वेळ? मी आजींचं चहा खाण्याचं बघते. का ग, राधी कुठे गेली? काकी थोडं गावात कोणीतरी आजारी आहे म्हणून भेटायला गेले. तुम्हाला सांगायला आल्या होत्या त्या, पण तुमचा डोळा लागला होता. मीच म्हटलं मग त्यांना उठवू नका. बरं केलंस हो, पण माझ्या खाण्याची घाई कशाला? अजून काही भूक नाही लागली मला. आवडीची भाजी म्हणून 4 घास जास्तच खाल्ले. तू जरा बस गप्पा मारत. अजून चहाची वेळसुद्धा व्हायची आहे. चहा घेत मारू की आजी गप्पा. आणि गप्पांचं काय, तसंही दिवसभर दुसरा उद्योग काय. मल्लिका खेळतीये ना, तोवर पटकन चहा करून आणते, मग बसू बोलत. आलेच हा मी पटकन. आजींना सुभगाच्या मनाची तगमग कळत होती. तिची उदासी त्यांच्या नजरेतून सुटली नव्हती. या पोरीसाठी काहीतरी करायला हवं असं त्यांना सारखं वाटायचं, पण स्वतःच्या मर्यादांची त्यांना जाणीव होती. पण काहीतरी करायलाच हवं आता. चहा घेता घेता आजींनी विषय काढलाच. सुभगा, अगं एवढा मोकळा वेळ असतो तुला, तर तू पुढे शिकायचा विचार पुन्हा का नाही करत? मल्लिकाही आता थोडी मोठी झाली आहे आणि सई असते की तिला दिवसभर सांभाळायला. कॉलेज सुरू होईस्तवर ती आणखीन थोडी मोठी होईल. आणि आता मी पण तशी बरी आहे हो, म्हणजे निदान लक्ष तरी ठेवू शकते मी. तू आपली बिनधास्त कॉलेजला जा. नको आजी, आता कॉलेज वगैरे काही नको. शिकून करायचं आहे काय मला? घरातच तर बसायचं आहे. अगं असं कसं बोलतीयस वय झाल्यासारखी? तुझ्या एवढ्या मुली जातातच ना कॉलेजात. जरा घराबाहेर पड, म्हणजे तुझं तुला बरं वाटेल. 4 लोकांची ओळख होईल. अगं 4 चौघात मिसळलं की मन रमेल तुझं. असं घरात राहून हुशारी वाया नको घालवू ग तुझी. नको आजी, आता नाही इच्छा होत. आणि त्यांना आवडणार सुद्धा नाही ते. अगं एकदा बोलून बघ त्याच्याशी. विचारलं तर आता नाही म्हणणार नाही तो.
आणि नसेल कॉलेजला जायचं तर खाजगीरित्या परीक्षा देऊ शकतेसच की तू. जा जरा बाहेर पड, चौकशी वगैरे करून तर ये आधी. त्याला तर ना नाही ना त्याची. पटतंय ना मी बोलतेय ते? ऐकतेस का नाही? ऐकते ना आजी. खरंच करीन मी याच्यावर विचार. खरं तर पुढे शिकायची माझीही इच्छा होती. माझ्या मैत्रिणी म्हणायच्या देखील की संधी मिळाली तर सुभगा डॉक्टर, इंजिनियर होऊ शकते. खूप कौतुक होतं त्यांना माझ्या हुशारीचं. आता तेवढं काही शक्य नाही, पण मी ग्रॅज्युएट नक्की होऊ शकते. झालं तर मग आता फुकट वेळ वाया घालवू नको. आपल्या हुशारीचं काही चीज कर. घरात करायला आहेत की गडी माणसं. काहीतरी कर बाई तू आता. आजी खरं सांगू का, तुमचा फार मोठा आधार वाटतो मला. तुम्ही आहात म्हणून मी या घरात राहू शकले, नाहीतर एकटी मी वेडी झाली असते हो. काहीतरीच काय ग. अगं घरात मोठी माणसं आधारासाठीच असतात. आणि असं बोलू नये हां बाळा. अगं नेहमी चांगल्याचा विचार करावा माणसानं. एक सांगू का तुला, दुसऱ्यांवर खूप अवलंबून राहूच नये माणसानं. आपले पर्याय आपणच शोधायचे. अगं आपल्यालाच आपलं मन रमवावं लागतं. समोरच्याला बदलता येणं शक्य नसेल, ते आपल्या हातातलं नसेल, तर स्वतःचा विरंगुळा स्वतःच शोधावा. प्रत्येक वेळी प्रत्येक गोष्ट आपल्या मनासारखी होतेच असं नाही. बायकांच्या मनासारखं तर बहुधा होतच नाही. अशा वेळी बाईला स्वतःच पक्कं व्हायला लागतं. तर निभाव लागतो ग बाई तिचा. अशी कुढत बसू नकोस तू घरात. जरा बाहेर पड, काहीतरी वाचत जा. हवं तर वाचनालयात जात जा. तुझं तुला बरं वाटेल. आजींच्या बोलण्यानं सुभगाला खूप आधार मिळाला. खरंच आपणच काहीतरी मार्ग शोधायला हवा. आजींनी सुभगाला दिशा दाखवली. तिला वाटलं चला आपल्याला जगण्याचा एक मार्ग सापडला. पण आनंद देईल का परवानगी? बघू विचारून. शेवटी सुभगाला वाटलं तसंच झालं. कॉलेजच्या ॲडमिशनबद्दल विचारताच त्याची प्रतिक्रिया अपेक्षितच होती. तू कॉलेजला जाणार, मग घरचं कोण बघणार? मल्लिकाला कोण सांभाळणार? आजीकडे कोण लक्ष देणार? आणि आता गरज काय तुला शिकायची? काय करणार काय तू पुढे शिकवून? शिक्षण वाया जातं का हो? आणि काही करायचं म्हणून शिकतात का माणसं? आवड आहे, भरपूर वेळ आहे म्हणून शिकायचं आहे मला. ठीक आहे, पण ते कॉलेजला वगैरे जायचं नाही. हवं तर प्रायव्हेटली कर, काय करायचं ते. घराकडे मल्लिकाकडे दुर्लक्ष व्हायला नको आहे, कारण मी नसतो बरेचदा इथं. आजीचाच तिला सपोर्ट आहे असं कळल्यावर त्याचा विरोधाचा सूर जरा मावळला होता. आणि त्याला वाटलं की कॉलेजला विरोध केल्यावर बाहेर पडून हे काही करू शकणार नाही. पण तसं झालं मात्र नाही. यावेळी सुभगाचा निश्चय पक्का होता. तिने विचार केला तसं तर तसं. प्रायव्हेटली करायला तो परवानगी देतोय, ते सुद्धा काही कमी नाही आहे. नाहीतरी तिचं कॉलेजला जाणं त्याला आवडणार नाही हे तिलाही पक्कं ठाऊक होतं. तिला बाहेर कुठे एकटीला जाऊच देत नसे तो. त्याला जणू भीती वाटायची, आपली देखणी सुंदर बायको आपल्या मागे कुणी पळवून तर नेणार नाही. पण यावेळी सुभगाला आजींचा पाठिंबा मिळाल्यानं तिला थोडी हिंमत आली होती. तिने लगेच सगळी माहिती मिळवली, परीक्षेचा फॉर्म भरला, लायब्ररी जॉईन केली, पुस्तकं मिळवली आणि अभ्यासाला सुरुवात केली. घरातलं मल्लिकाचं सगळं आवरून बाकी वेळ ती अभ्यास करायची. आनंदच्या कुठल्याच कामात अडथळा येणार नाही याची ती पुरेपूर काळजी घ्यायची. पुस्तकं, अभ्यास यातलं त्याच्यासमोर काही येत नव्हतं, त्यामुळे तो त्याची कसली दखलही घेत नव्हता. वाचनाची आवड मुळात होतीच. सुभगानं आपल्या आवडीचे विषय निवडले. तसा दिवसभर अभ्यासाला भरपूर वेळ असायचा. मल्लिका बहुतेक वेळ आजींच्या खोलीतच असायची. सई तिच्या खाण्याच्या वेळा नीट सांभाळायची. काही लागलं तर सुभगा घरातच असायची. मुळातच सुभगाची बुद्धी तल्लख, विषय आवडीचे, त्यामुळे समजून घ्यायला तिला फारसा त्रास झाला नाही. प्रत्येक वर्षी तिने पहिला वर्ग मिळवला. 3 वर्षात सुभगानं पदवी पदरात पाडून घेतली. रिझल्ट लागल्यावर ती आजींच्या पायाशी वाकली.
दोघींच्याही डोळ्यात आनंदाश्रू होते. आजींचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता. सारखं सुभगाच्या तोंडावरून डोक्यावरून हात फिरवत होत्या, तोंडभर आशीर्वाद देत होत्या. कौतुकानं गडी माणसांना आल्या गेल्यांना सांगत होत्या. प्रत्येकाच्या हातावर पेढा ठेवताना सुनेचं कौतुक चेहऱ्यावरून ओसंडत होतं. सुभगाला कुठे ठेवू आणि कुठे नाही असं झालं होतं आजींना. आनंदची प्रतिक्रिया मात्र थंड होती. वा, छान, अभिनंदन. झालं ना सुभगा आता तुझ्या मनासारखं? पेटली ना शिक्षणाची हौस? आता जरा मुलीकडे घराकडे लक्ष देत जा काय, नाही तर लगेच आणखीन पुढे शिकायचं म्हणशील. तुझा काही नेम नाही. त्याच्या असल्या बोलण्याकडे दुर्लक्ष करायला आता सुभगा चांगलं शिकली होती. त्याच्या तिरकस बोलण्याचं पूर्वी इतकं वाईटही वाटून घ्यायची नाही ती. सुभगाची मुळातली वाचनाची आवड आणखीन वाढली. आता तिच्या वाचनाला एक दिशा मिळाली होती. पण सतत वाचणार तरी किती? पुस्तकासारखा मित्र नाही वगैरे सगळं खरं असलं तरी मनातलं काही गुज, सुखदुःख त्या मित्राजवळ नाही ना सांगता येत. यासाठी खऱ्या मैत्रिणी जवळची माणसंच हवी असतात. कुठल्याच बाबतीत काही कमी नसणाऱ्या सुभगाजवळ मात्र त्याचीच वाण होती. बोलून आपलं मन हलकं करावं असं कोणी नव्हतं. आजींजवळ सगळ्याच गोष्टी बोलता येत नसत, त्यामुळे बोलण्याची उर्मी जागच्या जागी जिरून जायची. अशावेळी माहेरची आठवण हमखास यायची. मैत्रिणी आठवायच्या. शुभी, विभा, मोहन सगळे आठवायचे. सुरुवातीला मैत्रिणींशी थोडा पत्रव्यवहार तरी होता, पण त्या सगळ्या आता आपापल्या शिक्षणात, नोकरीत, संसारात मग्न. सुभगाजवळही खास लिहावं असं काही नसे. आपली रडगाणी दुसऱ्यांकडे गायला तिला आवडत नसे. आईबाबांना देखील त्यांचं पत्र आल्यावर उत्तरादाखल खुशालीचं पत्र ती पाठवायची. पण त्यामुळेच ती कायम आतल्या आत कुढत असायची, विचार करत बसायची. कसं होतं आपलं लग्नाआधीचं जीवन आणि आत्ता काय झालंय? खरं तर संसार दोघांचा, पण इथे तसं नव्हतं. निर्णय घेण्याचा हक्क फक्त आनंदकडे होता. कुठलीही गोष्ट ठरवायची ती त्याने. त्याच्या मते बाईनं फक्त घरातलं नीट करावं, म्हणजेच बाईने फक्त चूल आणि मूल सांभाळावं, बाहेरचं बघायला पुरुष समर्थ असतात. अरे पण म्हणून काय बायकोला मन नसतं का? तिला भावना नसतात का? सगळ्यांनी तिच्याकडून अपेक्षा करायच्या, पण तिच्याही काही अपेक्षा असतात, इच्छा असतात. याचा विचार कोणी करायचा? नुसता पैसा कमवून करणार काय? त्याचा उपभोगच घ्यायचा नाही तर मग तो पैसा कमावण्याचा उपयोग तरी काय? कसली हौसमौज नाही, बायकोला हवं नको बघणं नाही, कुठे हिंडणं फिरणं नाही. मग उपयोग काय त्या वैभवाचा? कसलं हे जीवन? याला काय जगणं म्हणायचं का? सुभगाला या संसाराचा उबग यायचा. खरं तर सुभगा कवी मनाची, स्वप्नाळू, भावनाप्रधान, हळवी मुलगी. पण लग्न करून संसारात पडली आणि सगळंच हरवून बसली. यंत्रवत वागणारी कठपुतळीच झाली होती तिची. सगळी सूत्र आनंदच्या हातात. घरात आजी होत्या म्हणून जरा तरी बरं, पण आजींची सोबत काही जन्मभर पुरणारी नव्हती. उदास असली की सुभगाला त्यांचं फार्म हाऊस आठवायचं. तिथला निसर्ग, हिरवाई, मोकळं वारं, सगळा परिसर तिला साद घालायचा. एकदाच आनंदनं तिला तिकडे नेलं होतं, पुन्हा कधी जायला मिळालंच नव्हतं, पण सुभगाला अजूनही त्या घराची आठवण येतवी. 4 दिवस तिथे राहून यायची तिला इच्छा व्हायची. आईबाबा इतके लांब की त्यांचीही फक्त आठवणच काढायची, नाही तर कधीतरी एखादं पत्र पाठवायचं. इतक्या नीरस रटाळ आयुष्याची तिने कधी कल्पनाही केली नव्हती. कसलं आयुष्य वाट्याला आलंय हे? आनंदची वाट बघण्यात आठवड्याच्या आठवडे संपून जात आणि आल्यावरही तो आणि त्याचं काम. ज्यांच्यासाठी तो हे सगळं करत होता त्यांच्यासाठीही थोडा वेळ काढावा, हे कसं त्याच्या लक्षात येत नाहीये. मंगेश झाला आणि त्यानंतर वर्षभरातच आजींनी पुन्हा अंथरूण धरलं. पण तू बघायला मिळाला याचा आनंद होता. मंगेशच्या जन्मानं सगळे आनंदले. मोठ्या थाटात त्याचं बारसं झालं. डोक्यावर सोन्याची फुलं वाहण्याचा मोठा समारंभ झाला. त्यासाठी आईबाबासुद्धा आवर्जून आले होते, पण दोघंच आले होते. 3ही मुलांना त्यांनी घरी ठेवलं होतं. आई, अगं त्या तिघांना का नाही आणलंस? किती वर्षे झाली त्यांना बघून?
त्यांना बघावं, भेटावं खूप वाटतं गं. अगं हो ना, त्यांचीही यायची इच्छा होती, पण विभाची 10वी ना गं यावर्षी. त्यात परीक्षा आली मध्येच. शुभीसोबत मग मोहनला ठेवलं. आता इथे आलं की 4-8 दिवस शाळा बुडणार. आता चांगले मोठे झालेत गं, राहतात एकटे. पण काय गं, एवढं भावंडांना भेटावंसं वाटतं, तर इतक्या वर्षात तू का नाही आली एखाद्या वेळी? कधीतरी यावं की. आई अगं मलाही खूप वाटतं गं, पण करू काय? मला तर वाटतं बाई, शुभीच्या लग्नाशिवाय तू काही माहेरी येणार नाहीस. मी म्हणते आत्ता चल आमच्याबरोबर, राहा चांगली निवांत. मागच्या वेळी अगदी धावत पळत आलीस. मल्लिकाच्या वेळी बाळंतपणाला येशील असं वाटलं होतं, पण तेही नाही. असं कसं गं? आता चलच तू. मुलांना, भाचरांना बघायची किती इच्छा आहे गं. त्यांनाही वाटतं मुलांना खेळवावंसं. थांब आता मीच विचारते आजींना, पोरीला 4 दिवस तरी बदल नको का गं? आई नको गं. आजींना नको विचारू. विचारल्यावर त्या काही नाही म्हणणार नाहीत, पण आनंद नाहीच म्हणतील. गेले 8-10 दिवस ते इथे आहेत, म्हणजे आता नक्की लांबचा दौरा निघेल त्यांचा. आणि मल्लिकाची शाळा बुडेल ना. तिची कसली गं शाळा? अजून पहिल्या वर्गात सुद्धा नाही ती. तू ना उगा बहाणे बनवतेस बघ सुभगा. तुलाच इच्छा नाही आहे हे सगळं ऐश्वर्य सोडून तिकडे आमच्याकडे यायची. सुभगाच्या जिव्हारी लागले ते शब्द. आपली घुसमट, आपला कोंडमारा तिला आईसमोर प्रकट करायचा नव्हता. आईला का उगाच चिंता लावून द्यायची म्हणून तिने आजवर काही सांगितलं नव्हतं. स्वतःचं दुःख तिने स्वतःजवळच ठेवलं होतं. खूपदा तिला सांगावंसं वाटायचं, पण प्रत्येक वेळी तिने स्वतःला सावरलं होतं. पण आज आईचे शब्द कानावर पडताच तिच्या भावना बांध फुटल्यासारख्या डोळ्यातनं व्हायला लागल्या. आईला बिलगून ती रडतच म्हणाली, आई अगं असं का बोलतीयस? श्रीमंतीचा हव्यास मला कधीच नव्हता आणि नाही, तुला सुद्धा ते ठाऊक आहे. मलाही खूप यावंसं वाटतं गं तिकडे. तुझ्या हातचं जेवावं, बाबांकडून लाड पुरवून घ्यावेत, शुभाविभाशी भांडावं, मोहनच्या खोड्या काढाव्यात, त्याचे लाडही करावेत. पण नाही गं मी माझ्या मनासारखं वागू शकत. तुम्ही पदरात जे प्राक्तन घातलंय त्याचा मी स्वीकार केलाय. या सगळ्यातून माझी आता सुटका नाही. हां, पण याचा अर्थ मी फार कष्टात आहे, दुःखात आहे, असं अजिबात नाही हां. मला काही कमी नाही गं इथे. आजी माझी खूप काळजी घेतात, खूप माया करतात माझ्यावर, मला जपतात खूप. घरात काहीही करायला मला कोणाची परवानगी घ्यायला लागत नाही का विचारावंही लागत नाही. सगळ्या कामांना इथे गडी माणसं आहेत, कुठेच काही कमी नाही आहे. पण आई मला जसं माझं आयुष्य अपेक्षित होतं ना, तसं मात्र नाही आहे. जगाच्या दृष्टीनं मी श्रीमंतीत लोळतीये, पण मनाचं काय गं आई? त्याला कितीही दडपून ठेवलं ना, तरी ते उफाळून येतंच गं कधीतरी असं. मी मागेन ते सगळं मिळतं आई, पण मागितल्यानंतर. ज्यांनी हौस पुरवायची त्यांना त्याची जाणीवच नाही आहे. खरंच गं पोरी, एवढ्या घाईने आम्ही तुझं लग्न ठरवलं, चूक झाली आमची त्यावेळी. नुकसानच केलं आम्ही तुझं. पण विचार करायला वेळच मिळाला नाही त्यावेळी. आई मला तसं नव्हतं म्हणायचं. तुमचा विचार तुमच्या जागी बरोबर होता. माझ्या बोलण्याचा अर्थ तसा नव्हता. मला हे सगळं तुझ्याकडे बोलायचं सुद्धा नव्हतं, कारण मला ठाऊक होतं की मी हे सगळं तुमच्याकडे बोलले असले की तुम्ही काळजी करत बसणार. खरोखरच तुम्ही काळजी करावी असं काही नाही आई. तुम्ही दोघांनी दोष लावून घ्यावा असंही काही नाही आहे. तसं प्रत्येकजण आपल्या दृष्टीने बरोबर आहे. त्यावेळी परिस्थिती ना तुमच्या हातात होती ना माझ्या. तुम्ही माझं सुखच चिंतलं होतं आणि तशी मी सुखातच आहे गं. आणि जे माझ्या नशिबात होतं त्याला तुम्ही तरी काय करणार? व्हायचं ते सगळं होऊन गेलंय. जे होतंय ते चांगलंच होतंय. उगाच खंत करू नकोस आई. पुस ते डोळे. नातू बोलवतोय तुला. बघ पाळण्यात किंचाळतोय तो. बहुतेक ओलं केलेलं दिसतंय. घे जा त्याला. सुभगाला आईसमोर काही बोलायचं नव्हतं. आपल्या मनातलं त्यांच्यापर्यंत पोहोचू नये अशी तिची इच्छा होती, पण अभावितपणे प्रसंग घडून गेला आणि शब्द ओठांवर आले.
एक खंत मनात ठेवून यावेळी आईबाबा परत गेले. त्यांच्यासमोरच बारशाच्या दगदगीनं आजींची तब्येत बिघडली होती. त्यामुळे सुभगाला माहेरी न पाठवण्यासाठी आनंदला एक कारणच मिळालं. बारशानंतर आजींनी अंथरूण धरलं ते पक्क. औषध पाणी सगळं सुरू होतं, पण हळूहळू तब्येत खालावतच गेली. मंगेशचा पहिला वाढदिवस त्यांनी कसाबसा बघितला. त्यानंतर मात्र त्यांनी फार दिवस काढले नाहीत. नशिबाने त्यावेळी आनंद तिथेच होते. आजींचं जाणं सुभगाला खूप जाणवायचं. लग्नापासून सतत त्याच तिच्या सोबतीला होत्या. दोघींचं छान जमायचं. खूप माया केली त्यांनी सुभगावर. आजी गेल्यानंतर मात्र ते घर सुभगाला खायला उठायला लागलं. खूप एकटं एकटं उदासवाणं वाटायचं तिला. सारखा आजींचा भास व्हायचा. तसं ती एकदा आनंदजवळ बोलली सुद्धा. अहो ऐका ना, तुम्ही सतत बाहेर असता. मला एकटीला या घरात आता अजिबात करमत नाही हो. खायला उठतं मला घर. खूप एकटं वाटतं. इथे सारखे मला आजींचे भास होतात. खूप आठवण येते मला त्यांची. आपण फार्म हाऊसवर राहायला जायचं का? छे काहीतरी काय. इतक्या लहान मुलांना घेऊन एकटी कशी राहणार तू तिथे? शिवाय मल्लिकाची शाळा इथे आहे गावात. तुझ्या डोक्यात ना काहीतरी वेगळंच चालू असतं. शाळा किती लांब पडेल तिकडनं माहिती आहे? अहो पण गडी असतो ना आणायला सोडायला. येईल की तिथनं शाळेत. मोठ्या शहरातली मुलं नाही का तास तास प्रवास करून शाळेत जात. 4 दिवस सवय होईपर्यंत त्रास वाटेल, पण नंतर होईल की सवय तिला. सुभगा, तू ना फक्त स्वतःचा विचार करतीयेस. मुलांचा विचार कर की थोडा. ती कशी राहणार तिकडे? आवडेल त्यांना तिकडे राहायला. रुळतील तिथे. नाही, सध्या हा विचारही करायचा नाही. मुलं हॉस्टेलवर गेली की मग राहा तू हवं तिथे. मला कळत नाही ठेवलंय काय त्या फार्म हाऊसवर. तुला काय आवडलं तिथलं कोण जाणे. आहे काय तिकडे? इथे करमत नाही म्हणते, मग तिथे तर आजूबाजूला कोणीच नसणार. इथे गावात तुला करमत नाही, तिथे कसं करमेल? ते तुम्हाला नाही कळणार. तुम्ही सारखे बाहेर फिरत असता. तुम्हाला कसं कळणार 24 तास घरात बसावं लागल्याचं दुःख? सगळ्या बायका हेच करतात ना. घरात राहून घर सांभाळणारी जगात काही तू एकटी नाही आहेस. आणि तिथे तरी कोण येणार आहे तुझ्या सोबतीला? कुठेही राहायचं तरी तुला एकटीलाच राहायला लागेल. निदान माझी भटकंती सुरू आहे तोपर्यंत तरी. बाद झाली की भटकंती आता. आता तरी थोडा आपला व्याप कमी करा. मुलं वाट बघत असतात हो बाबांची. त्यांच्यासाठी जरा वेळ काढा. त्यांच्याबरोबर वेळ घालवा थोडासा. इतकी उरसफोड करून पैशाच्या मागे धावण्यात काय अर्थ आहे? आहे त्यात समाधानात राहू की आपण. सुभगा, हे बोलणं सोपं आहे, करणं तेवढंच अवघड आहे. तुम्हा बायकांना सगळं सोपं वाटतं. तुला कळत कसं नाही आहे? हे बघ, हे एक जायंट व्हील आहे. एकदा यावर स्वार झालं ना की थांबणं आपल्या हातात नाही. त्या व्हीलच्या वेगाबरोबर फिरणं हा एकमेव पर्याय आपल्या हातात राहतो. थांबवणारा नसतो समोर. तुला नाही कळणार ते. हे बघ, आता मला थांबणं शक्य नाही. मुलांचं भविष्य आहे पुढे. त्यांचं सगळं शिक्षण व्हायचं आहे. आत्ता कुठे त्यांची सुरुवात आहे. आणि काय चाललं आहे तुझं? मला सपोर्ट करण्याऐवजी माझ्या पायात खीळ घालायला बघतेस. स्वतःचा विचार सोडून आता जरा मुलांचा विचार कर. त्यांच्या पुढच्या आयुष्याची थोडी तरी तरतूद करायला पाहिजे का नको? शिक्षणाचा खर्च किती अफाट वाढला आहे माहीत नाही तुला? त्याचं म्हणणं अगदी काही खोटं नव्हतं. उलट तो बोलत होता तेही पटत होतं. पण मग माझं काय? सगळा जन्म मी एकटीनेच काढायचा का आनंदची वाट बघत? मुलांना हॉस्टेलमध्ये ठेवण्याच्या कल्पनेनेही तिला धस्स झालं होतं. स्वतः तर नाही, पण मुलांनाही तोडणार का काय माझ्याजवळून? त्या कल्पनेनं तिच्या घशातच दाटून आलं. आपल्याकडून तो विषय आनंदनी संपवला. म्हणजे पुढे बोलण्यात काही अर्थ नव्हता. त्यांनी जे ठरवलं तेच आणि तसंच होणार हे सुभगाला कळून चुकलं होतं. श्रोते हो, हा होता आजचा भाग रेखा खराबे लिखित वादळ या कादंबरीचा. पुढचा भाग उद्या ऐकूयात दीपक रेगे कथाकथन चॅनलवर. नमस्कार.